त्याला कांदा म्हणजे चांगले बोलतो तसं हे घ्या आणि हे असावरीताई असावरीताई प्रज्ञा काय काय झालं ठीक आहे ना सगळं काका काकू ठीक आहे इथे बस आधी लढायची थांब प्रज्ञा अगं काय कशी वाटते प्रज्ञा काय झालंय तू सांगितल्याशिवाय कसं कळणार आम्हाला काय सांगू कसं सांगू तेच कळत नाही मला थांब थांब आहे घे तू आधी पाणी पी शांत हो शांत होणे सांग काय झालं ताई सगळं संपलंय माझं आयुष्य संपलंय ग हे बघ तू असं काही विचार करू नकोस प्रज्ञा असं काही होणार नाहीये तू तू पाणी पी आणि मला शांतपणे सांग काय झालंय काका काकू बरे आहेत ना ताई सुनील माझा नवरा दुबईला असतो ना तर गेले 3-4 महिने तो पैसेच पाठवत नव्हता मला टेन्शन आलं मी म्हणलं काय चाललंय काय रे बाबा तर आता सांगतोय की त्याची नोकरीच गेली म्हणून ताई घरात आमचे कायचे वांदे झालेत ग आणि आमचे म्हातारे म्हणजे ताई तुला माहितीये ना माझे सासू सासरे किती म्हातारे आहेत त्यांचं औषध पाणी बाकी सगळं मलाच बघावं लागतं ग आणि या सगळ्यासाठी पैसा कुठून आणणार आहे मी आणि माहेरनं पण किती घ्यायचं ना हो का प्रज्ञा मला कळते तुझी अवस्था काय करणार सध्या काळच इतका वाईट चाललाय ना पण तू काळजी करू नको सगळं ठीक होईल ग ती होईल तेव्हा होईल का ताई तोपर्यंत मी काय करू बाकी सगळी सोंग आणता येतात का ताई पण पैशाचं सोंग कसं आणू मी काय ग प्रज्ञा सुनील इतकी वर्ष दुबईमध्ये नोकरी करतोय त्याचं काहीतरी सेव्हिंग तर असेलच ना एकदम ही वेळ यायचं काय कारण आता मला काय माहिती कसं झालं ते मी इतक्या वर्षात काही विचारलं नाही आणि तेच माझं चुकलं त्याच्यामुळेच माझ्यावर अशी रडायची पाळी आली मला एवढंच माहिती होतं आता मला फक्त असावरीताईचा आधार आहे मला दुसरं कोणीच आठवलं नाही हो कारण मला माहिती होतं अशा वेळी माझी असावरीताईच मला फक्त मदत करू शकेल म्हणजे मी काय करू प्रज्ञा तुला पैसे हवेत का अगं ताई पैसे घेऊन मी काय करू तुला माहितीये ना मला कोणाकडून काही फुकट घ्यायला आवडत नाही ताई तू नोकरी देशील मला नोकरी आता तुझ्याशिवाय दुसरं कोण देणार आहे मला नोकरी माझ्याकडे धड ना शिक्षण ना कुठल्या कामाचा अनुभव ताई तू आता मोठी उद्योजिका झालीस ना तर तू मला एक सांग प्रज्ञा सुनीलला दुबईमध्ये 4 महिने नोकरी नव्हती तर त्यांनी सर्व्हाइव्ह कसं केलं पण आता मला काय माहित त्याने मला काही सांगितलंच नाही नाही पण मग तो परत का नाही आला इकडे हा अजून फ्लाईट सुरू झाला नाही येत ना सुरू झालाय आता माझे बरेच मित्र आले की परत ताई अगं सुनीलने मला काही सांगितलं नाही त्यात माझा काय दोष जाऊ दे मला वाटलं होतं की माझी असावरीता तरी मला मदत करेल पण माझ्या नशिबी दारोदार फिरणंच लिहिलंय बहुतेक येते मी थांब प्रज्ञा थांब थांब तू बस बस हा इकडे अहो एक काम करता का जरा आत येता का 1 मिनिट तू बस हा हो या काय चाललंय तुमचं
ती रडतीये, तिला एवढा त्रास होतोय, ती संकटात आहे आणि तुम्ही तिला प्रश्न विचारून भांडवून काय सोडताय? मी स्वाभाविक प्रश्न विचारले, ती कशी चपापली बघितलंस ना. मग काय करणार ती? आता ती एवढ्या संकटात आहे, त्यात सुनीलने असं का केलं, सुनीलने तसं का केलं, या गोष्टींवर ती विचार करत बसणार आहे का? हे बघ, ती जे म्हणते ते खरं असेल तर विचारायला नको. अहो पण ती रडतीये ढसा बोलवत नाही तिच्यानी. ही वेळ काय प्रश्न विचारायची? तू पण तिच्या रडण्यावर विश्वास ठेवतेस असावर. मला एक सांग, सुनीलची नोकरी खरंच गेलेली असेल तर आपल्याला सुलभा काकूंकडनं, शुभ्राकडनं कळलं नसतं. आणि हिला केव्हापासून कारखानीस काका काकूंची एवढी काळजी वाटायला लागली? काय नाही ग, ती नाटकं करते, तू तिच्या नाटकांना बळी पडतेस. मला माहिती प्रज्ञा कशी येते, आणि तिने कोणाला सांगितलं नसेल सुनीलची नोकरी गेली ते. तुम्हाला असं वाटतं ना मी भोळी आहे, मला माणसांची पारखच नाहीये, मला खरं खोटं कळतच नाही, हेच ना? मला तसं म्हणायचं नव्हतं, पण तूच विचार करून बघ, ती इतक्या दिवसात का नाही आली मदत मागायला? आजच कुठून एकदम मदत मागायला आली? अहो सुनीलला दुसरी एखादी नोकरी मिळेल याची वाट बघत बसली असेल ती. आता गळ्यापर्यंत पाणी आलं, मग काय करणार ती? आपल्यावर पण किती प्रसंग येऊन गेलेत, आपल्याला पण कोणी ना कोणीतरी मदत केली आहे ना, मग आपण नको तसं करायला? तू काय मक्ता घेतलाय सगळ्यांना मदत करण्याचा? अहो म्हणजे असं काय करताय तुम्ही? ती बिचारी इतक्या अडचणीत आहे, आणि एक विसरू नका, ती कारखानीस काका काकूंची सून आहे. त्या दोघांसाठी तरी आपल्याला तिला मदत नको का करायला हवी ना? तू सांगून ऐकणार आहेस का? कर तुला काय करायचं ते. यू वॉन्ट समथिंग? काही नाही, काय बाबा, पाणी मिळेल का? पाणी? सुअर. काय? आय ब्रिंग यू प्लीज. थँक्यू. बोल. काटेकोर, आपला प्लॅन सक्सेसफुल होताना दिसतोय. इथे अभिजित आणि असावरीमध्ये माझ्यावरून भांडण सुरू झालंय. मला तर त्यांच्या प्रेमात काहीच दम दिसत नाही. आता त्यांच्या गोटात शिरायला बरोबर जागा आहे. आता बघाच मी कशी आज शिरते ते. क्या बात. मला वाटलेलंच तू हे काम करू शकशील. तुझ्या काऱ्या डोळ्यांवरून कळलं ही मांजर लब्बाड आहे. तूच लोण्याचा गोळा पळून आणू शकतेस. काटेकोर, आपली डील लोण्याच्या गोळ्यासाठी झाली नाहीये बरं का? लक्षात आहे ना तुम्ही मला काय प्रॉमिस केलंय ते? या काटेकोरचा शब्द आहे. तू आधी काम फक्त कर, तुला सोन्यात मडवी. बदामची राणी. सो नक्की काय चाललंय तुझं? ते पेपर्स कुठे आहेत? अभिजित सरांनी मला दिले होते प्रॉपर्टी पेपर्स. ते तुला आता का हवेत? शुभ्रा सांग ना यार, कुठे आहेत? मी तुला प्रश्न विचारतोय, तू मलाच प्रश्न विचारतेस परत. इथे नाही येत, ते लॉकर मध्ये आहेत. आता तरी मला सांगशील तुला हे पेपर्स का हवेत? ऐक ना, तू यापुढे ना माझ्या कुठल्याच मॅटरमध्ये पडू नकोस. हा, माझी काही गणित आहेत. आता मलाच माझे काही मार्ग बंद करायला लागतील. माझ्यामुळे ना कोणाला त्रास व्हायला नको, मी अडकायला नको उगाच, म्हणून मीच आता खबरदारी घेणार आहे. एक मिनिट, काय वेग बोलतोयस तू सोम? काय एक्झॅक्टली? कसली गणित, कसली खबरदारी, कोण अडकणार आहे, काय? ऐक ना, मी तुला म्हटलं ना, तू नको माझ्या कुठल्या मॅटरमध्ये पडूस यापुढे. हा, सोम तू एक घेऊन कुठेच असा का वागतोय? हा काहीतरी लपवतोय.
हा ना नक्कीच कुठल्या तरी संकटात आहे. देवा, कसं होणार माझं? कसे जमवणार पैसे मी? कसे मिळणार पैसे? ठीक आहे प्रज्ञा, आम्ही तुला ट्रायल बेसिसवर इथे काम देतोय. अय्या, खरंच? मला माहिती होतं अशा वेळी तुम्ही दोघंच मदतीला याल म्हणून. नाही नाही, आधी मी काय म्हणतो ते नीट ऐक आणि तुला पटलं तर हो म्हण. आम्ही तुला महिना 15,000 रुपये देऊ, पण हो आधी आम्ही बघू की तू जे काय काम करतेस ते आम्हाला पटतंय का आणि मुळात ते आम्हाला उपयोगाचं आहे का. आणि हे सगळं वर्कआउट झालं तर ठीक आहे, नाही तर मग तुला दुसरीकडे काहीतरी शोधावं लागेल. एवढंच ना? ते सगळं होईल हो. थँक्यू असावरी ताई. राजे, थँक्यू व्हेरी मच. चालेल, भावना पोचल्या. मधू मंग्या, हा दादा. आम्ही निघू का? हा चालेल. संध्याकाळी नीट बंद करा रेस्टॉरंट आणि या. आणि मधू सगळं करून ठेवलंय, तुला दाखवलंय मी. जे काय लागेल ते गरम करून दे, पण एक लक्षात ठेवा, गरम केल्याशिवाय द्यायचं नाही कोणाला काही. अगं ताई, मी आहे ना. कशाला काळजी करतेस? तुम्हाला जायचंय तिथे जा. तू आजपासून काम करणार आहेस? अगं म्हणजे काय, आपलंच हॉटेल आहे, मग कशाला वेळ घालवायचा? आणि मला थोडीच अपॉइंटमेंट लेटर मिळणार आहे. नाही तसं नाही ग, पण तुला काका काकूंचं पण सांभाळायला पाहिजे ना, त्यांनाही सांगायला पाहिजे ना. तू उद्या आलीस तरी चालेल प्रज्ञा. या म्हाताऱ्यांची कशाला काळजी करायची? मी फोन करून कळवेन ना त्यांना. आणि त्यांचं स्वयंपाक पाणी सगळं करून आली आहे मी, त्यामुळे टेन्शनच नाहीये ताई. बरं, मग तुला चालत असेल तर काही हरकत नाही, कर आजपासून काम. मधू, जरा माझं ते पाकिट आणि सगळं आणून दे ग. आणि मधू लक्षात ठेवा, गरम केल्याशिवाय कोणाला वाढू नकोस. निघूया. हो, ओके बॉस, डोंट वरी. येतो. हा, हो नाही. बाय. ए, नुसते उभे काय आहात? चहा घेऊन ये माझ्यासाठी. ए बया, मी का आणू? मी इथं कामगार आहे ना, तू पण तसंच काम करायचं, समजलं ना? ए, तू माझ्यावर कंपॅरिझन करू नकोस हा. हे बघ, अभिजित आणि असावरीला तुमच्यापेक्षा आधीपासून ओळखते मी, त्यामुळे मी तुमची बॉस आणि तुमची सिनियर आहे. मी सांगेन तसंच करायचं, कळलं? चहा घेऊन या. ए, अन्नपूर्णा सुरू झाले ना तेव्हापासून मी इथं आहे. थांब, मी बघते. थांब ना. लिसन, तू आपण नंतर बोलू. आय वॉच यू. तू चल, तू आज चल. ताबडतोब सरांचे पेपर्स त्यांना देऊन टाकतो. आता काटेकोर माझ्या हातून पेपर्स घ्यायलाही कमी करणार नाही. सरांची प्रॉपर्टी लवकरात लवकर त्यांच्याकडे गेलेली बरी. सोहम, काय होतंय तुला? हे बघ, मला लक्षात येत आहे तू कुठल्या तरी मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकलायस. आणि मला हेही लक्षात येत आहे आत्ता या क्षणी तू कम्फर्टेबल नाहीयेस मला सांगायला, बट इट्स ओके. आय मीन, नाही विचारणार मी, आय प्रॉमिस. फक्त तुला एकच शब्द देते, मी या प्रॉब्लेम मध्ये काय किंवा आयुष्यातल्या ह्याच्या पुढच्या कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये तुला एकट्याला नाही सोडणार. सो मी आहे तुझ्या बरोबर, कायम असेल. ट्रस्ट मी. एकच कर यार, मला माझा हात नको सोडूस आता. तू जिथे कुठे चाललायस ना, मला बरोबर घेऊन जा, मी काही प्रश्न विचारणार नाही, पण तू एकटा नाहीयेस कशात, एवढं लक्षात ठेव प्लीज. चल.
रिक्षा. आई सर येऊ का? अगं शुभ्रा, अरे या या विचारायचं काय त्यात, आपलंच घर आहे. या या या. बस 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 सोहम बस. अरे हो, मी पाणी आणतो. घे शुभ्रा. थँक्यू सर. घे सोहम. अगं बाळ, पाणी बसून प्यावं. बस 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 बस. अरे दे ना. नाही राहू दे. बसा बसा. आज एकदम दोघं? हो ऍक्च्युली सोहमला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. अरे वा छान. नाही नाही गप्पा तर होतीलच, पण त्याआधी मस्तपैकी कॉफी करतो. सोहमला माझ्या हातची कॉफी आवडते माहितीये मला. आणि त्याआधी तुम्ही काहीतरी खाणार ना? आलोच. सर काही नकोय. काय रे, बरा आहेस ना तू? आणि हो, परत कुठे गायब होऊ नकोस रे बाप. खूप घाबरलो होतो आम्ही सगळे. मला जरा तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. बोल ना मग. तुमच्या प्रॉपर्टीचे पेपर्स. तुम्हाला परत द्यायला आलोय. अरे सोहम, मी हे परत मागितले नव्हते. आणि इनफॅक्ट अभिज किचन मी शुभ्राला दिले आणि ती ते उत्तम चालवते. नाही सर, तुमचा मोठेपणा आहे सर. आणि खरं तर हे खूप आधीच करायला हवं होतं. अहो, अभिज किचन तुम्ही तुमच्या मेहनतीने उभं केलंयत. त्यावर खरंच आमचा काहीच हक्क नाहीये. मला माफ करा सर, मी असं वागायला नको होतं. असावरी. अगं हा सोहम काय म्हणतोय, ये ना. अहो, माझी कालपासूनची कामं खोळंबली आहेत. आणि असंही त्याला तुमच्याशी बोलायचंय ना. तुम्ही बोला ना, मी इथे कामं आवरते. राहू द्या सर,
आईला तिची कामं करू द्या. माझ्यामुळे ऑलरेडी तिचा खूप वेळ वाया गेलाय. आता आणखी नको.